नमस्कार मित्रांनो, करोडपती आणि अब्जाधीश लोक समृद्धी आणि संपन्नतेसाठी आजही आपल्या सनातन हिंदू धर्मातील काही प्राचीन सूत्र म्हणजे फॉर्म्युला वापरतात। हजारो वर्षापासून चालत आलेल्या या धनप्राप्तीच्या रहस्यांना करोडपती लोकांनी आत्मसात केलं आहे आणि ते त्याप्रमाणे वागतात। महत्त्वाचं म्हणजे हे फॉर्म्युला जरी सोपे आणि सरळ असले तरी आपल्या शालेय जीवनात किंवा कुठल्याही बिझनेस मॅनेजमेंट सिलेबसमध्ये शिकवले जात नाहीत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जीवनात आमूलाग्र बदल नक्कीच घडेल। धन आकर्षित करणारे काही नियम हजारो वर्षापूर्वी सांगितलेत ते आजही लागू होतात आणि हे उपाय खूपच सोपे आहेत। संपत्ती प्राप्तीसाठी सर्वात पहिले सूत्र स्वच्छता। जिथे स्वच्छता नसते तिथे लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता असते। सनातन धर्मात लक्ष्मीला स्वच्छतेची देवी मानलं जातं। ज्या ठिकाणी गलिच्छता असते तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही आणि स्वच्छता फक्त बाहेरच नव्हे तर मनाची स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची। आपलं वातावरण, राहण्याच्या कामाच्या ठिकाणी स्वच्छता पाहिजे, पण त्याचबरोबर मनातील विचारही चांगले असावेत, कारण जिथे गलिच्छ विचार असतात तिथे लक्ष्मी आली तरी खूप काळ टिकत नाही। आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ असल्यास आरोग्यही उत्तम राहते आणि मन ताजेतवाने, त्यामुळे कामाची गती वाढते, नवीन चांगल्या कल्पना सुचतात। संपत्ती प्राप्तीसाठी दुसरे सूत्र ध्यान। धन त्यांच्याकडेच आकर्षित होते जे ध्यान करतात। सनातन धर्मात ध्यान पहिलं आणि धन नंतर। फोकस किंवा एकाग्रता खूप महत्त्वाची। जगातील सर्वाधिक श्रीमंत लोक हे रहस्य जाणतात, त्यामुळे ते एकाग्रता आणि ध्यान करतात। मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो, वैचारिक बळ मिळतं। तिसरं सूत्र आहे दान। जसं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं तसंच धन दिल्याने धन वाढतं, हे सर्वात मोठं रहस्य आहे। दक्षिणा दिल्याने देवता प्रसन्न होतात आणि दान केल्याने ब्रह्मांड अशी मान्यता आहे। दान केल्यानं धन कमी होत नाही तर वाढते। यामुळे स्कॅर्सिटी म्हणजे टंचाई किंवा कमीपणाचा भाव कमी होऊन अबंडन्स म्हणजे प्रचुरता किंवा विपुलता, संपन्नता वाढते। म्हणूनच कोट्याधीश लोक, मोठे उद्योगपती दानधर्म आणि CSR ॲक्टिव्हिटी करतात। कित्येक मोठ्या उद्योग समूहांचे चॅरिटेबल ट्रस्ट असतात। देवही त्यांना सबळ करतो जे दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात। चौथं, कर्ज आणि खर्चाचं नियोजन। मित्रांनो, भारताचे महान अर्थशास्त्री कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्यांनी सुद्धा वायफळ खर्च टाळून विनाकारण कर्जापासून दूर राहायचा सल्ला दिला आहे। आजच्या सोशल मीडियाच्या काळात जो तो आपल्या रिच लाईफस्टाईलला दाखवणारे फोटो टाकतो आणि कित्येक लोक मग आपणही त्यांच्यासारखे बनण्याच्या शर्यतीत कारण नसताना कर्ज घेतात। आपल्या गरजेपेक्षा अधिक खर्च करणारे भविष्यात गरिबीचा मार्ग तयार करून ठेवतात। या उलट श्रीमंतीच्या मार्गावर चालणारे सुरुवातीला बचत आणि त्यानंतर पूर्ण विचार करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात। पाचवा महत्त्वाचा फॉर्म्युला कर्म। कर्म किंवा काम म्हणजे गाढवासारखी मेहनत नाही, पण योग्य पद्धतीनं स्मार्ट वर्क किंवा डोकं वापरून केलेली मेहनत। सनातन धर्मात स्वतः भगवान श्रीकृष्णांनी कर्माचं महत्त्व सांगितलंय। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगोस्त्वा कर्मणि। म्हणजे माणसाने आपलं कर्म करत राहावं, फळाची चिंता करू नये। म्हणजे फळाची अपेक्षा सोडावी असं नाही, तर माणसाने फळ काय मिळणार याचा सतत विचार करण्यापेक्षा त्या फलप्राप्तीसाठी योग्य पद्धतीनं काम करत राहावं। चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं। प्रयत्नांती परमेश्वर असं उगाच नाही म्हणत। आजही करोडपती लोक या 5 सूत्रांना मानतात, ते मनात ठेवूनच काम करतात। कुणीही तुम्हाला या गोष्टी ओरडून आणि उघडपणे सांगणार नाही। स्वच्छता, ध्यान, दान, खर्चाचं नियोजन आणि कर्म हे फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच श्रीमंत नव्हे तर संपन्न करतील। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।